हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रजनी स्पेशलमध्ये। आज आपण बनवणार आहे मस्त झणझणीत अशी बटाट्याच्या मसाल्याची भाजी। चला तर मग बघूया मी कशी बनवली ते। सर्वात आधी मी कांदा, खोबरं, बटाटे व्यवस्थितरित्या बारीक चिरून घेतले। इथे मी 4 जणांसाठी बनवते म्हणून एकच कांदा यूज केला, तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। नंतर मी गॅसवर तवा ठेवला, तव्यावर खोबरं भाजायला टाकलं। खोबरे व्यवस्थित खमंग भाजून घेतल्यानंतर कांदासुद्धा भाजून घेतला। कांदा लाल परतून घेतल्यानंतर मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले, हळद टाकून त्याच्यामध्ये बटाटे टाकून व्यवस्थितरित्या परतून घेतले। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून झाकण ठेवून ते शिजायला ठेवले। नंतर आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी भाजलेले खोबरे, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर, मीठ मसाला एव्हरेस्टचा आणि घरी बनवलेला गरम मसाला, नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार आहे। नंतर शिजायला टाकलेले बटाटे हे व्यवस्थितरित्या झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। नंतर भाजीमध्ये वापरण्यासाठी 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट असे आपण ते तेलामध्ये टाकून नंतर मसाला टाकून घेऊयात। मसाला व्यवस्थितरित्या तेलामध्ये परतून घेऊयात। हे बघा किती व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर मसाल्याने तेल सोडलेले आहे। नंतर त्याच्यामध्ये झालेले बटाटे टाकून व्यवस्थितरित्या परतून नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात। पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ टाकून भाजीला उकळी येऊ द्यायची। बघा किती मस्त खमंग अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।